नमस्कार. इकडे मी मूठभर हरभरे 2-3 कुंडीमध्ये घालून याप्रमाणे हरभऱ्याची ओली भाजी तयार करून घेतली आहे. ती उपटून निसून घेऊया. निसलेली भाजी साईडला ठेवून दुसरीकडे एका बाउलमध्ये 1 चमचाभर मूग डाळ स्वच्छ धुवून घेऊया. गावाकडे ही भाजी खुडून घेतात, परंतु कुंडीमध्ये थोडीशी क्वांटिटी असल्यामुळे मी ती उपटून निसून घेतली आहे. निसून घेतलेली भाजी स्वच्छ धुवून घेऊया. गावी ही भाजी धुवत नाहीत, कारण ती वरच्यावर खुडून घेतलेली असते, परंतु ही कुंडीतून उपटून घेतल्यामुळे त्यामध्ये माती अथवा असू शकते, म्हणून मी ती स्वच्छ धुवून घेणार आहे. इकडे ही भाजी स्वच्छ धुवून चाळणीत काढून ती नितळवून घेऊया. धुतल्यानंतर हिचा थोडासा आंबटपणा कमी होतो. याप्रमाणे चाळणीत काढून घेऊन ती नळाखाली स्वच्छ धुवून घेऊया. दुसरीकडे 7-8 लसूण पाकळ्या खलबत्त्यात घालूया. किचन गार्डनमधून 4-5 मिरच्या तोडून आणूया. याप्रमाणे मिरच्या तोडून, एकच झाड आहे परंतु त्याला भरपूर मिरच्या येतात, त्या स्वच्छ धुवून घेऊया. धुतलेले मिरचीचे देठं काढून ते खलबत्त्यात घालूया. याप्रमाणे दुसरीकडे 1 चमचाभर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून ते मिक्स करून ते ठेचून घेऊया. याप्रमाणे मिरची कुटाचा ठेचा तयार करून तो खलबत्त्यातून बाजूला काढूया. यानुसार दुसरीकडे गॅसवर तवा तापत ठेवून त्यामध्ये 2-3 चमचे तेल घालूया. तेल गरम झाले की 1 लसणाची पाकळी ठेचून घालूया. धुवून ठेवलेली मुगाची डाळ घालून यामध्ये डाळ शिजेल इतपत पाणी घालूया. डाळ अगदी मऊ शिजवू नये, थोडीशी ठसर अशी असावी. ही डाळ आपण आता शिजवून घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. डाळ शिजली, याप्रमाणे ती डाळ शिजवून घेऊया. तयार केलेला कूट मिरचीचा ठेचा घालून तो चांगला मिक्स करून घेऊया. याप्रमाणे मिक्स करून खलबत्त्यात थोडंसं पाणी घालून ते धुवून त्याच्यात घालूया. यामध्ये ओली हरभऱ्याची धुवून ठेवलेली भाजी घालून ती मिक्स करून घेऊया.
खाली वर करून ही भाजी मिक्स करून यावर झाकण न ठेवता ही 5 ते 6 मिनटं मंद आचेवर भाजी शिजवून घ्यावी. व्यवस्थित मिक्स करावे, अन्यथा मसाला त्याला सर्व बाजूनी लागणार नाही. याप्रमाणे मिक्स करून ही झाकण न ठेवता 6-7 मिनटं मंद आचेवर शिजवून घ्यावी. कोरडी करून पाणी पूर्णपणे आटवून ही भाजी भाकरीसोबत सर्व करावी. याप्रमाणे भाकरीसोबत सर्व करून त्याचा स्वाद घ्यावा. थँक्स फॉर वॉचिंग.